नमस्कार दर्शकों, MKT न्यूज 24 न्यूज चैनल में आप सभी का स्वागत है। भारी बारिश से प्रभावित धाराशिव जिले को कुल 300 करोड़ रुपए का मुआवजा मिला। किसानों के नाम पर 2 दिन पहले से ही पैसे आने शुरू हो गए। धाराशिव लोकसभा क्षेत्र के सांसद ओम राजे निम्बालकर, जो इस संकट पर राजनीति करके सरकार से दिवाली के सरकारी अनुदान को वापस लेने और रद्द करने की मांग कर रहे हैं, वास्तव में भारतीय रीति रिवाजों, परंपराओं और संस्कृति का अपमान कर रहे हैं। संवैधानिक पदों पर बैठे सांसदों के लिए सच बोलना जरूरी है, लेकिन ठाकरे और शिवसेना के जनप्रतिनिधियों को झूठ और बेबाकी से बोलने की आदत हो गई है। भाजपा के प्रदेश प्रवक्ता राम कुलकर्णी ने जवाब दिया। तो आइए एक नजर डालते हैं इस खास खबर पर। शेतकऱ्यांना पैसे देखील मिळाले, पण कसं आहे, संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी आम्ही त्यांच्या खात्यावर पैसे पाठवू अशा प्रकारचं आश्वासन राज्याचे मुख्यमंत्री आमचे नेते देवाभाऊ यांनी दिलं होतं आणि त्याप्रमाणे हे पैसे प्रत्येक जिल्ह्याला आले आणि आता जिल्ह्यातून 2 दिवसापासून प्रशासनाच्या मार्फत शेतकऱ्यांच्या नावावर पैसे पडू लागले। धाराशिव जिल्ह्यासाठी सुद्धा 300 कोटी मंजूर झाले आणि 2 दिवसापासून भरल्या दिवाळीमध्ये शेतकऱ्यांच्या नावावर पैसे जमा व्हायला सुरुवात झाली। माझ्या माहितीप्रमाणे आतापर्यंत 37,000 शेतकऱ्यांना पैसे देखील मिळाले। पण कसं आहे ना, त्या जिल्ह्याचे खासदार माननीय ओमराजे निंबाळकर यांनी आज म्हटलं की शासनानं असा एक GR काढावा की दिवाळी रद्द करावी। मला असं वाटतं की असं त्यांचं म्हणणं म्हणजे भारतीय रूढी परंपरा संस्कृतीचा फार मोठा अपमान आहे। दुसरी गोष्ट अशी की तुम्ही शेतकऱ्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून राजकारण आता करू लागला। तुमच्या मतदारसंघात पैसे पडायला सुरुवात झाली, तुम्ही फक्त मान्य करत नाहीत कारण निवडणुकीच्या तोंडावर तुम्ही आता बोलताय। माझा प्रश्न असा आहे की आता एकदा प्रसिद्धी मिळाली तुम्हाला मुसळधार पावसात, ठीक आहे, पण पुन्हा पुन्हा प्रसिद्धी मिळवण्यासाठी खोटं बोलायचं पण रेटून बोलायचं हा धंदा आता ठाकरे शिवसेनेच्या नेत्यांनी, खासदारांनी, आमदारांनी चालू केला हे नक्कीच।